नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA प्रथम वर्षाच्या ऐच्छिक विषय लोकप्रशासनाच्या पेपर क्रमांक 2 ज्याचं शीर्षक आहे भारतातील लोकप्रशासन, या पेपरच्या या तासिकेमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय संविधानाच्या उद्देशिका अर्थात सरनामा, ज्याला प्रस्तावना असेही म्हटले जाते, त्याचा सविस्तर अभ्यास केला होता. त्यामध्ये आपण भारतीय संविधानाच्या या उद्देशिकेची रचना कशी आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचं महत्त्व काय आहे किंवा त्याच्यावर काय स्वरूपाची टीका केली जाते याचं सविस्तर विवेचन केलं होतं. त्याचबरोबरीनं आपण हे देखील पाहिलं होतं की स्पर्धा परीक्षांमध्ये या प्रस्तावनेच्या अनुषंगाने आजपर्यंतची जी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याला लक्षात घेऊन आपण काही मुद्द्यांचं सविस्तर विश्लेषणही केलेलं होतं. त्याच क्रमामध्ये आज आपण आपला पुढचा टॉपिक सुरू करत आहोत की ज्याला स्पर्धा परीक्षांमध्ये प्रचंड महत्त्व आहे. तो टॉपिक आहे मूलभूत हक्कांचा. हा असा टॉपिक आहे की जो फक्त विद्यार्थ्यांनाच माहीत असणं उपयोगाचं नाही, तर या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला या मूलभूत हक्कांची जाणीव असणे अत्यावश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्याला मूलभूत हक्कांचा अभ्यास करावयाचा आहे. स्पर्धा परीक्षांमध्येही दिवसेंदिवस या प्रकरणावर अधिकाधिक प्रश्न विचारण्याचा कल हा दिसून आलेला आहे. भारतीय संविधानातील कलम 12 ते 35 या दरम्यान या मूलभूत हक्कांचं सविस्तर निरूपण हे करण्यात आलेलं आहे. या मूलभूत हक्कांमध्ये प्रामुख्याने 6 हक्कांचा समावेश होतो. कधी काळी हे 7 हक्क होते. यातील एक संपत्तीचा हक्क वगळण्यात आलेला आहे, त्याला कायदेशीर अधिकाराचं स्वरूप देण्यात आलेलं आहे. त्याच्या संबंधाने आपण सविस्तर विवेचन आपल्या पुढील तासांमध्ये करणारच आहोत. तर हे 6 हक्क आपल्याला सविस्तर पाहायचे आहेत. त्यामध्ये पहिला हक्क हा समतेचा हक्क आहे. संविधानातील कलम 14 ते 18च्या दरम्यान तो नमूद आहे. त्याच्यानंतरचा हक्क हा स्वातंत्र्याचा हक्क आहे. या हक्काबाबत दररोजच्या वर्तमानपत्रामध्ये, दूरचित्रवाणीवर किंवा इतरत्रही तुम्ही फार मोठ्या प्रमाणावर चर्चा, विचार, विमर्श, चिंतन हे ऐकत असाल, वाचत असाल. त्याचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. कलम 19 ते 22च्या दरम्यान हा हक्क नमूद आहे. त्यानंतरचा पुढील हक्क हा शोषणाविरुद्धचा हक्क आहे. कलम 23 व 24 मध्ये याची नोंद आहे.
भारतासारख्या धार्मिक विविधतेने नटलेल्या देशामध्ये कलम 25 ते 28च्या दरम्यान देण्यात आलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तसेच सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क जे आपल्याला प्राप्त झालेले आहेत कलम 29 ते 30 या दरम्यान ज्याचं विवेचन आहे त्याबाबतही आपल्याला माहिती पाहायची आहे. आणि ज्याला घटनेतील सर्वात महत्त्वाचं कलम संबोधल्या जातं, भारतीय संविधानाचा आत्मा ज्याला संबोधल्या जातं, तो घटनात्मक उपाययोजनांचा हक्क अर्थात कलम 32, त्याचा देखील आपल्याला सविस्तर अभ्यास करावयाचा आहे. मूलभूत हक्कांच्या प्रश्नाला किंवा विषयाला, प्रकरणाला हात घालण्यापूर्वी आपल्याला मूलभूत हक्क म्हणजे काय याबाबत माहिती मिळणे आवश्यक आहे. मित्रहो, मनुष्याला आत्मविश्वास आणि विकासासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करून त्याला विकासाची संधी प्राप्त करून देण्याचे कार्य हे हक्क करत असतात. या हक्कांना संविधानामध्ये जागा मिळालेली असते आणि त्याला समाज आणि राज्य या दोघांचीही मान्यता असते आणि हमी देखील असते. त्यांना मूलभूत हक्क यामुळे देखील म्हटलं जातं की त्यांना न्यायालयीन संरक्षणही प्राप्त झालेलं आहे. अर्थात कोणी जर का या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणार असेल, त्याची पायमल्ली करणार असेल, तर ती व्यक्ती, ती संस्था किंवा ते शासन याच्या विरोधात एक सामान्य, अतिसामान्य माणूस न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. भारतीय संविधानातील 3ऱ्या भागात अनुच्छेद 12 ते 35 यामध्ये या मूलभूत हक्कांचे सविस्तर वर्णन देण्यात आलेले आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये आजवर अनेकदा जो प्रश्न विचारला गेलेला आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला ह्या गोष्टीचं ज्ञान असणं आवश्यक आहे की इंग्लंडमधील 1215 सालची मॅग्ना कार्टा, 1789चे फ्रान्स संविधानातील मानवी हक्कांचे घोषणापत्र आणि विशेषतः 1791 साली अमेरिकन घटनेमध्ये जे बिल ऑफ राईट्स आले होते, तसेच संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्काच्या सनदेचा प्रभाव आपल्या संविधानावर आहे. आयर्लंड, जपान, ब्रह्मदेशासारख्या संविधानापासून देखील भारतीय घटनेतील हक्कांचा हा भाग प्रेरित आणि प्रभावित आहे. आता पुढचा प्रश्न आहे की या मूलभूत हक्कांना मूलभूत का म्हटलं जातं? यांना असामान्य हक्क, महत्त्वाचे हक्क, नैसर्गिक हक्क का म्हटलं जात नाही? यांना मूलभूत म्हणण्यामागे काय हेतू आहे? मित्रांनो, संविधानात मूलभूत हा हक्क या शब्दापूर्वी का असावा याबाबत भारतीय घटनाकारांनी दीर्घ चर्चा व चिंतन हे केले होते आणि अत्यंत जाणीवपूर्वक त्यांनी या शब्दाचा वापर केला होता. 3ऱ्या भागातील या हक्कांना मूलभूत हक्क असे का संबोधावे या घटना समितीतील एका प्रश्नाला उत्तर देताना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर यांनी त्याची 3 कारणे सांगितली होती.
पहिलं कारण, राज्यांकडून या कलमांची रद्द होणे किंवा दुरुस्ती होण्याच्या अनुषंगाने या कलमांना संविधानामध्ये एक विशेष दर्जा हा देण्यात आलेला आहे. म्हणजे या कलमांमध्ये दुरुस्ती करावयाची असेल, त्यांना रद्द करावयाचा असेल, तर संविधानात जशी इतर सामान्य कलमे आहेत त्याप्रमाणे या मूलभूत हक्कांचं नाही, यांना एक विशेष दर्जा आहे. दुसरं महत्त्वाचं कारण आंबेडकरांनी असं सांगितलं होतं की भारतीय भूप्रदेशातील कोणताही कायदा जो या कलमांचे आकुंचन करील किंवा तो रद्द करील तो कायदाच शून्यवत नि अवैध ठरवला जाणार होता. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये कुठंही कोणत्याही विधानसभेने जर असा कायदा केला की ज्याच्यामुळे या मूलभूत हक्कांना बाधा पोहोचत असेल, तर या मूलभूत हक्कांना बाधा पोहोचवणारा तो कायदाच रद्द होईल, तोच अवैध ठरवला जाईल, तोच शून्यवत होईल, अशा प्रकारचं प्रावधान आपल्या संविधानामध्ये आहे. आणि तिसरं महत्त्वाचं कारण जे मी नुकतंच तुम्हाला सांगितलं होतं, आंबेडकरांनी सांगितलं की या हक्कांचे उल्लंघन होणार असेल तर ते अबाधित राहावेत, यासाठी भारतीय नागरिक न्यायालयांमध्ये दाद मागू शकत होते. थोडक्यात संविधानातील या भागांचे स्थान व दर्जा इतका उच्च व सशक्त आहे की कोणत्याही सामान्य परिस्थितीत शासन त्याच्यावर निर्बंध घालण्याचा विचार करू शकत नाही. आणि म्हणूनच हे हक्क मूलभूत हक्क असे आहेत. संविधानामध्ये हे जे हक्क अंतर्भूत झालेले आहेत त्यामागे प्रामुख्याने 2 कारणे आहेत. ती म्हणजे वसाहतकालीन अमानवतावादी जी त्यावेळेसची तत्व होती त्यांना नकार देणे आणि भारताला वारशाच्या रूपाने मिळालेल्या अनेकांगी सामाजिक पदसोपान परंपरांना अमान्य करून कुठल्याही भेदभावाशिवाय प्रत्येक व्यक्तीचे सशक्तीकरण करणे. राज्य तसेच सामाजिक वर्चस्ववाद्यांपासून व्यक्तीची प्रतिष्ठा बाधित होऊ नये, ती अबाधित राहावी, यासाठी या हक्कांची योजना भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. मित्रहो, हे जे मूलभूत हक्क आहेत ते भारतीय संविधानामध्ये ज्या पद्धतीने आले त्याला सुद्धा एक इतिहास आहे. (1946) साली संविधान सभेच्या निर्मितीची योजना प्रस्तुत करणाऱ्या कॅबिनेट मिशनने घटना समितीला मूलभूत व अल्पसंख्याकांच्या हक्काबाबत आवश्यक घटनात्मक तरतुदी लक्षात घेऊन सूचना व मंजुरी देण्यासाठी एक सल्लागार समिती नेमण्याची सूचना केली होती. त्यानुसार एका सल्लागार समितीचे गठनही झाले होते, जिचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. मूलभूत हक्कांच्या या उपसमितीचे अध्यक्ष आचार्य जे.बी. कृपलानी झाले. या उपसमितीमध्ये या दोघांव्यतिरिक्त राजकुमारी अमृत कौर, हंसा मेहता, मीनू मसानी, के.टी. शाह, जे. दौलतराम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ए.के. अय्यर, के.एम. मुन्शी, सरदार हरनाम सिंह, मौलाना आझाद आणि के.एम. पन्नीकर हे देखील सदस्य होते. भारतासाठी सर्वप्रथम मूलभूत हक्कांची स्पष्टपणे मागणी करणारे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बिल 1895 साली जे आलं होतं, 1925 साली ॲनी बेझंट लिखित कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल, 1928चा नेहरू अहवाल, मूलभूत हक्क आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाला
ठराव म्हणणारा करार 1931चा, न्याय प्रविष्ट करण्यायोग्य व न करणे योग्य असा फरक करून मूलभूत हक्कांची मांडणी करणारा सप्रू अहवाल, या साऱ्या बौद्धिक सामग्रीवर संविधानात उपसमितीकडून या मूलभूत हक्कांची मांडणी करण्यात आली. डॉक्टर आंबेडकरांनी या भागांना सर्वाधिक टीका झालेला भाग असे देखील म्हटले आहे. संविधानातील मूलभूत हक्कांचा भाग सर्वाधिक दिवस अर्थात उपसमितीमध्ये 11 दिवस, सल्लागार समितीमध्ये 2 दिवस आणि घटना समितीमध्ये एकूण 25 दिवस असा एकूण 38 दिवसांच्या दीर्घ चर्चा विचारविनिमयाच्या नंतर घटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आला. मित्रांनो, आज आपण जे मूलभूत हक्क पाहत आहोत त्यावर संविधान सभेने फार मोठी मेहनत ही घेतलेली आहे याची जाणीव आपल्याला असणे आवश्यक आहे. यानंतरचा पुढचा भाग म्हणजे या मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये काय आहेत. पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की या मूलभूत हक्कांचं 2 गटांमध्ये विभागणी करता येऊ शकते. एक म्हणजे असे हक्क की जे केवळ या देशातील नागरिकांनाच उपलब्ध आहेत आणि दुसरा तो गट की ज्यामध्ये भारतीय नागरिक व परकीय व्यक्ती या दोघांनाही या मूलभूत हक्कांचा उपभोग हा घेता येऊ शकतो. मानवतावादी किंवा नैसर्गिक हक्कांप्रमाणे हे हक्क सर्वांनाच उपलब्ध होत असतात. कलम 15, कलम 16, कलम 19(1), 29 ही अशी कलमे आहेत की जी फक्त आणि फक्त भारतीयांना उपलब्ध आहेत. दुसरा वैशिष्ट्यांचा महत्त्वाचा भाग आपल्याला सांगता येतं की हे हक्क अनिर्बंध नाही आहेत, यावर वाजवी किंवा उचित बंधनांची तरतूद ही करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय सुरक्षितता, एकात्मता, सभ्यता, नीतिमत्ता, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक सुव्यवस्था या कारणांमुळे या मूलभूत हक्कांवर अनेक बंधने येऊ शकतात. आणीबाणीच्या काळातही याच्यावर बंधने येऊ शकतात. त्याशिवाय राष्ट्रीय सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था किंवा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचे मूलभूत हक्क देखील संसदेच्या मर्जीचा विषय आहेत. मुळात कोणत्याही देशात मूलभूत हक्क हे सशर्तच असतात, परंतु भारतात व्यक्ती स्वातंत्र्य आणि लोककल्याण यामध्ये अधिकाधिक संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हा भाग नक्की म्हणजे आपल्याला जितके मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत संविधानामध्ये, नुकतंच आपण पाहिलं की या कोविड पॅन्डेमिकच्या पार्श्वभूमीवर यातील बहुतेक अधिकारांचं कशा पद्धतीनं आकुंचन हे करण्यात आलं होतं, व्यक्ती स्वातंत्र्याला कशा मर्यादा घालण्यात आल्या होत्या आणि लोककल्याणाचा मुख्य हेतू, सार्वजनिक आरोग्याचा हेतू कसा त्यामधून साध्य करण्याचा प्रयत्न केला गेला होता. या मूलभूत हक्कांचं तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे हक्क केवळ शासनाविरुद्ध वापरता येतात. खाजगी संस्था, व्यक्ती किंवा न्यायालयाच्या विरोधात हे हक्क वापरता येत नाहीत. अर्थात काही हक्कांच्या वापराबाबत न्यायालयांनी अलीकडच्या दिवसात बऱ्यापैकी पुरोगामी, आधुनिक अशी भूमिका घेतलेली आहे. परंतु पाहतो आपण की या हक्कांचा वापर हा जास्तीत जास्त शासनाच्याच विरोधात करण्यात आलेला आहे. या हक्कांचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगता येईल की हे हक्क सकारात्मक व नकारात्मक असे वर्गीकृत होऊ शकतात. राज्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनात हस्तक्षेप न करणे यासाठी नकारात्मक, तर देशातील उपेक्षित, वंचित अथवा दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या सकारात्मक हेतूने राज्याला काही विशेषाधिकार दिलेले आहेत जे याच मूलभूत हक्कांमधून प्राप्त होतात. आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की या हक्कांना न्यायालयीन संरक्षण हे प्राप्त झालेले आहे.
मुळात मूलभूत हक्कांना जर न्यायालयीन संरक्षण नसेल तर ते अर्थहीन आणि अप्रभावी ठरतात. परंतु भारतात असं नाही. भारतात नागरिकांना मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन झालं तर कलम 32 आणि कलम 226 घटनात्मक उपाययोजनांचा हक्क ज्याला आपण म्हणतो यांचा वापर करून न्यायालयात दाद मागता येते. विशेष म्हणजे नागरिकांचा हा मूलभूत हक्क म्हणून याला मान्यताही मिळालेली आहे. अनेकदा आपण पाहतो की न्यायालये अशा प्रकरणांची स्वतःहून दखल घेत आहेत. तर मित्रांनो, या पार्श्वभूमीवर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की भारतीय संविधानाने सामान्य माणसाला प्रदान केलेले हे मूलभूत हक्क त्याच्या व्यक्तिमत्व विकासाला पूरक तर होतेच, शिवाय त्यात व्यापक देशहिताचाही विचार करण्यात आलेला आहे. संसद आणि न्यायालये या दोघांनाही मूलभूत हक्कांच्या संदर्भात विशेष आणि महत्त्वाची जबाबदारी संविधानानं प्रदान केलेली आहे. तर एकूणच आपल्या देशातील या अद्वितीय आणि विकसनशील अशा प्रवाही मूलभूत हक्कांबाबत आपण आगामी तासांमध्ये आणखीन सविस्तर चर्चा ही करणारच आहोत. धन्यवाद.